हरिओम मंडळी. आज आपण पुढचा भाग रामरक्षेचा बघणार आहोत. आज सगळ्यांना सर्वप्रथम रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा. ओम राम रामाय नमः. पुढच्या भागाला सुरुवात करू. काल आपण पाहिलं होतं रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः या श्लोकापर्यंत आपण पाहिलं होतं. काल मी म्हटलं होतं की पुढे आणखी वेगवेगळे स्तोत्र आपल्याला बघायचे आहेत. ते स्तोत्र आपण आता पाहूया. म्हणजे स्तुती. श्रीराम राम रघुनंदन राम राम म्हणजे रामनामाचा जप स्तोत्रामध्ये आपोआप व्हावा ही योजना आहे. हे रामा, हे रघुनंदन रामा, हे भरताग्रज रामा, हे रणकर्कश रणांगणामध्ये अत्यंत कठोरपणे युद्ध करणाऱ्या रामा, अत्यंत पराक्रम गाजवणाऱ्या, कर्कश याचा अर्थ या ठिकाणी पराक्रमी, अत्यंत वीर पराक्रमी रामा, शरणम भव, मी तुला शरण आहे. तू आमच्यासाठी शरण जाण्याचं ठिकाण आहेस. तुलाच फक्त आम्ही शरण जातो. श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामी, मी श्रीरामचंद्राची दोन्ही चरण मनाने स्मरण करतो, म्हणजे चित्तामध्ये त्यांचं स्मरण करतो. श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामी, श्रीरामचंद्रांच्या दोन्ही चरणांचं मी माझ्या वाणीनी स्तुती करतो, त्याचं स्तुतिगान गातो. श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामी, रामाच्या दोन्ही चरणांवर डोकं ठेवून मी वंदन करतो. श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये, श्रीरामाच्या दोन्ही चरणांना मी शरणच जात आहे. इथे भरताग्रज हे जे विशेषण आहे त्या आत्ता वरपर्यंत लक्ष्मणाचे आलेत. इथे भरताग्रज जे आले त्याचं कारण असं आहे की भरत हा पादसेवा भक्ती, बंधुप्रेम आणि त्यागाचा आदर्श आहे. अशा म्हणजे नुसता राम एकटाच आदर्श आहे असं नाही, लक्ष्मणही आदर्श आहे, भरतही आदर्श आहे आणि शत्रुघ्नही आदर्श आहे. ह्या प्रत्येकाच्या आदर्शांना सुद्धा आपण शरण गेलं पाहिजे. म्हणजे ते आदर्श आपल्यामध्ये यावेत अशी आपण इच्छा करायला पाहिजे. 30वा श्लोक तर सगळ्यांना माहितीच आहे. माता रामो, जेव्हा स्तोत्र म्हणत असताना भावसमाधी लागते तेव्हा या भावसमाधीमध्ये आम्हाला ही अनुभूती आली पाहिजे. माता रामो, मत्पिता रामचंद्र, राम माझी माता आहे, राम माझा पिता आहे. स्वामी रामो, माझा स्वामीही तोच आहे. मत्सखा रामचंद्र, तो माझा सखाही आहे. म्हणजेच काय, मातृभक्ती, पितृभक्ती, स्वामी भक्ती, सख्य भक्ती रामचंद्राच्या ठाई माझी आहे. सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुः, तो दयाळू रामचंद्र माझं सर्वस्व आहे. त्याच्या व्यतिरिक्त आता माझ्याकडे दुसरं काही नाही. न अन्यम, दुसरं काहीही नाही. नैव जाने, न जाने न जाने, 3 वेळा मी हे जाणत नाही, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं मी काहीही जाणत नाही असं त्रिवार म्हटलेलं आहे. त्रिवार म्हणण्याचा अर्थ असा आहे, काया, वाणी आणि मन या तिन्हींनी मी रामाला संपूर्ण शरण आहे. बघा, हे सांगणं सोपं आहे, करणं अवघड आहे. म्हणून मुद्दाम त्याचा इथे उल्लेख केलेला आहे. माता रामो, मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो, मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुः, नान्यं जाने नैव जाने न जाने, मी दुसरं काहीही जाणत
नाही. आता हा राम त्याचं स्वरूप कसं आहे तर दक्षिणे लक्ष्मणो यस्य, उजव्या बाजूला ज्याच्या लक्ष्मण आहे, वामे तू जनकात्मजा, आणि डाव्या बाजूला जनकाची कन्या म्हणजेच सीता आहे. पुरतः मारुतीः यस्य, पुरतः म्हणजे समोर, ज्याच्या समोर मारुती हात जोडून विनयान्वित बसलेला आहे की केव्हा रामाची आज्ञा होईल आणि मी ती केव्हा पूर्ण करीन, अशा तयार स्थितीमध्ये तो बसलेला आहे. तं वंदे रघुनंदनम, अशा त्या रघुनंदनाला मी वंदन करतो. लोकाभिरामं रणरंगधीरम, जो सगळ्या लोकांना त्रैलोक्याला आवडतो असा रणरंगधीरम, रणांगणामध्ये जो धैर्याने लढतो, धीर म्हणजे धैर्य, धैर्यपूर्वक युद्ध करतो. राजीव नेत्रम, राजीव म्हणजे कमळ, कमळाच्या पाकळीप्रमाणे ज्याचे विशाल नेत्र आहेत असा रघुवंशनाथम, रघुवंशाचा जो स्वामी आहे, रघुवंशामध्ये जो श्रेष्ठ आहे. कारुण्य रूपम, त्याचं रूप म्हणजे हे साक्षात कारुण्य आहे, दयाळू आहे, अत्यंत करुणार्णव आहे. करुणाकरम, आणि तो नुसता करुणेचा सागर नाही तर इतरांवर करुणा करणारा सुद्धा आहे. तम श्रीरामचंद्रम शरणम प्रपद्ये, त्या श्रीरामचंद्राला मी शरण जातो. इथपर्यंत रामस्तुती आहे, रामाला शरण जाण्याची भावना आहे, भावसमाधी आहे. आणि इथून पुढे 33वा जो श्लोक आहे तिथे मारुतीची स्तुती आलेली आहे. ती का आली तर मारुती या स्तोत्राचं कीलक आहे. कीलक म्हणजे काय तर माणसाची जी कर्म असतात त्या कर्मांच्या फळामुळे त्यांनी केलेल्या उपासनेचं फळ मिळण्यात अडचणी येतात. बघा, माणसांच्या पूर्वकर्मांमुळे माणसांनी केलेल्या उपासनेचं फळ त्याला मिळत असताना त्याची कर्म आड येतात. मग हे अडथळे दूर करण्याचं जे साधन असतं त्याला कीलक म्हणतात. कुंजी, किल्ली, ही कुल्प उघडतो तो, या अडथळ्यांची कुल्प उघडणारा आणि उपासनेचं फळ तुमच्यापर्यंत पोहोचवणारा तो कीलक, आणि तो आहे हनुमान. आणि म्हणून या स्तोत्रामध्ये त्या कीलकाची स्तुती आहे. काय आहे स्तुती? मनोजवम, मनाच्या वेगाने जाणारा हा हनुमान आहे. मनोजवम, मनाच्या, जव म्हणजे वेग, मन म्हणजे मन, मनाच्या वेगाने जाणारा. आता हे कळण्याच्यासाठी एक त्याला प्रमाण आहे बघा. हवेपेक्षा प्रकाशाची गती अधिक आहे. हवा नंतर पोहोचेल पण प्रकाश त्याच्या आधी पोहोचेल. प्रकाशापेक्षा गरुडाची गती अधिक आहे. गरुड प्रकाश वेगापेक्षाही अधिक वेगाने पोहोचतो. गरुडापेक्षा सुदर्शन चक्र जे आहे विष्णूचं त्याची गती अधिक आहे. त्याच्याही अधिक वेगाने ते सुदर्शन चक्र जातं आणि त्याहीपेक्षा मनाची गती अधिक आहे. म्हणजे मनाच्या गतीचं प्रमाण कुठेच सापडत नाही. म्हणून मनोजवम, मनाच्या वेगाने जाणारा असा तो मारुती आहे. मारुत तुल्य वेगम, वाऱ्यासारखा त्याचा वेग आहे. सुसाट निघाला की निघाला. त्याच्यामध्ये कोणी आलं तर तो त्याला मध्ये येऊ देत नाही, अडथळा होऊ देत नाही. जितेंद्रियम, हा हनुमान इंद्रियांवर ज्यांनी पूर्ण विजय मिळवलेला आहे असा आहे. म्हणूनच तो खरं म्हणजे रामाचा भक्त आहे. जे जितेंद्रिय नाहीत ते रामाचा भक्त फार चटकन होऊ शकत नाहीत, त्यांना फार कष्ट करावे लागतात. बुद्धिमतां वरिष्ठम, हनुमान हा बुद्धिमंतांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ गणला जातो. त्याच्याबद्दलही रामायणामध्ये सांगितलेलं आहे
काय सांगितलेलं आहे? जेव्हा हनुमान सेतू बांधून व्हायचा होता, पण सीतेचा शोध तर घेतला पाहिजे म्हणून लंकेला जायला निघाला. सगळ्यांनी त्याला विनंती केली आणि तो तयार झाला, समुद्र लंघोनी गेला. त्यावेळेला सगळ्या देवतांनी ठरवलं की आता ह्याच्या बुद्धीची थोडी परीक्षा घेऊ. कारण असं आहे, हनुमानाची जर प्रत्यक्ष परीक्षा घ्यायची तर रामाला राग येईल, कारण रामाला माहिती आहे तो बुद्धिमान आहेच. त्याच्यामुळे त्याची परीक्षा घेण्याच्या भानगडीत रामासमोर न पडता तो जेव्हा समुद्र उल्लंघून लंकेला जाईल त्यावेळेस आपण त्याच्या बुद्धीची परीक्षा करू असं त्यांनी ठरवलं. आणि त्यांनी त्या समुद्रामध्ये सुरसा नावाच्या सर्पिणीला पाठवलं. आता सुरसा ही सर्पिणी असल्यामुळे, म्हणजेच ती स्त्री असल्यामुळे हनुमानाने तिच्याशी बोलणं किंवा हे शक्यच नव्हतं, कारण हनुमान हा ब्रह्मचारी. त्याच्यामुळे स्त्रियांच्या बाबतीत तो लफड्यात कधी पडणारच नाही हे सगळ्या देवतांनाही माहिती होतं. सर्पिणीला स्वतःला, तिला सुरसेला पण माहिती होतं. पण परीक्षा घ्यायची ती जेव्हा तो वायुमार्गाने निघाला होता तेव्हा ही सर्पिणी एकदम अशी समुद्रातून प्रचंड मोठं रूप धारण करून बाहेर आली आणि म्हणाली की मला भूक लागली आहे. आणि सापांचं भक्ष्य हे वायू आहे. हनुमान हा वायुपुत्र आहे, म्हणजे वायुरूप आहे. मग आता तुला मी भक्षण करणार. मला भूक लागली आहे, माझ्या भुकेच्या वेळेला तू बरोबर इथून चाललेला आहेस, तुला मी खाणार. हा म्हणला, नाही, मी रामाचं काम करायसाठी चाललो आहे, मला खाऊन तुला कसं चालेल. नाही म्हणे, मला भूक लागली आहे, मी खाणार. ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही, तुला भूक लागली आहे तर तू मला खा. त्या सर्पिणीनी मोठा जबडा उघडला, त्याच्यात हनुमानाने प्रवेश केला आणि अत्यंत छोटं रूप धारण करून पुन्हा तो तिच्या तोंडातून बाहेर आला. आणि बाहेर आल्यावर म्हणाला, मी तुझं भक्ष्य झालो आणि मग बाहेर आलो. आता मला माझा मार्ग पुढचा आक्रमू दे, कारण मला रामकार्य करायचं आहे. अशा प्रकारे त्या सुरसेपासून तो वाचला. नंतर सिंहिणी नावाची एक राक्षसी आणि लंकिनी नावाची एक राक्षसी त्याच्या आड आली आणि त्यांच्यावर मात करून तो लंकेमध्ये गेला. लंकेत गेल्यावर सुद्धा त्यांनी आपल्या बुद्धीचा प्रभाव सर्वत्र दाखवला. हे रामायण आपल्याला माहिती आहे. म्हणून हा बुद्धिमतां वरिष्ठमय, मनोजवम हे त्याचं एक विशेषण, मारुततुल्य वेगम हे दुसरं विशेषण, जितेंद्रियम हे तिसरं विशेषण आणि बुद्धिमतां वरिष्ठम, बुद्धिमान माणसांमध्ये श्रेष्ठ असणारा हा हनुमान, वातात्मजम वायूचा पुत्र असणारा, वानर यूथ मुख्यम, यूथ म्हणजे समूह, युद्धासाठी जो तिथे वानरांचा समूह निर्माण नाही एकत्र आलेला होता, त्या समूहाचा जो प्रमुख आहे, सेनापती आहे असा तो हनुमान. आणि श्रीरामदूतम, श्रीरामाचा दूत आहे, तो दूत कार्यासाठी तिथे चाललेला आहे, लंकेला चाललेला आहे. अशा त्या हनुमंताला शरणम प्रपद्ये असं आहे. रामाला शरण जाण्याऐवजी आपण जर रामाच्या भक्ताला शरण गेलो तर ते रामाला जास्त आवडतं. राम त्याच्यावर जास्त चांगली कृपा करतो. म्हणून त्या हनुमंताला श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये, श्रीरामाच्या दूताला मी शरण जातो. ही कीलक स्तुती आहे म्हणून इथे ती महत्त्वाची आहे. आता याच्या पुढच्या श्लोकामध्ये कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिकी कोकिलम असा रूपकात्मक श्लोक आलेला आहे. रूपक आहे ते. वाल्मिकी हा ऋषी किंवा माणूस नसून कोकिळ आहे आणि तो काय गातो आहे, राम राम इति मधुरम मधुराक्षरम, अत्यंत गोड गोड आवाजामध्ये राम राम असं गातो आहे.
असा तो कोकिळ आहे. आणि कुठे बसलाय तो? आरुह्य, चढून बसला. कविता शाखा, कविता रूपी फांदीवर बसलेला आहे. त्या वाल्मिकी रूपी कोकिळाला मी वंदन करतो असं म्हटलेलं आहे. आता इथे वाल्मिकींची स्तुती का आली? तर संपूर्ण रामचरित्र वाल्मिकींनी लिहिलं. आणि या वाल्मिकींनी रामायण कसं लिहिलं? तर मुळात हा वाल्मिकी कोण हे आपल्याला माहीत नाही आहे. म्हणजे मला तरी हे जेव्हा मी याचा रामरक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा कळलं की कोण आहे हा वाल्मिकी. तर याचं मूळ नाव वाल्या. ॲक्च्युअल हा ब्राह्मण, पण वाढला कोळ्यांच्या संगतीमध्ये, लग्न पण कोळीणीशी केलं. मग वाल्या म्हणजे कोण? तर वर्णांनी काळा आणि आकारांनी लहान असा जो, त्याला वाल्या म्हणतात. हे पण मला ह्याचा अभ्यास करत असतानाच प्रथम कळलं. हा कोण होता? तर तमसा नदीच्या काठी सुमती नावाच्या ब्राह्मणाचा ब्रह्मदेवाच्या वरांनी प्राप्त झालेला पुत्र आहे. पण तो काळा, बुटका, छोटासा असा होता. त्याच्यामुळे तो नंतर कोळी लोकांच्या सहवासात राहिला. एका कोळीणीशीच त्यांनी लग्न केलं आणि तिथेच तो राहू लागला. पण ब्रह्मदेवाच्या वराने प्राप्त झालेला अत्यंत प्रतिभावान असा हा मुलगा होता. त्याचा शोध घेत नारद जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा नारदांनी त्याला राम राम म्हणायला सांगितलं. आणि हा जपयज्ञ त्याचा सुरू झाला. त्यामुळे कालांतराने त्याला त्याची वाणी सिद्ध झाली. किती सिद्ध व्हावी? तर जसं रामायणाची ज्या पद्धतीने त्यांनी रामायणाची रचना केली तसंच रामायण पुढे घडलं, रामचरित्र घडलं. आधी लिहिलं गेलं मग घडलं. कवी आहे हा, आद्य कवी. कविता शाखाम आरुह्यचा संदर्भ हा आहे की हा आद्य कवी आहे. याच्या आधी असं काव्य करणारा कवी कोणी नव्हता. आणि हा कवी कुठे झाला? तर सगळ्यात पहिल्यांदा या तमसा नदीच्या काठावरच त्यांनी जेव्हा क्रौंच वध झालेला पाहिला तेव्हा त्याच्या तोंडातून छंदोबद्ध शापवाणी निर्माण झाली. शाप दिला, तोही छंदबद्ध, अनुष्टुप छंदामध्ये. तिथे अनुष्टुप छंदाची रचना झाली, सुरुवात झाली. मा निषाद प्रतिष्ठां तुमगमः कश्चित शाश्वती समाहा यत् क्रौंच मिथुनाद एकम अवधी काममोहितम. काममोहित अशा क्रौंच पक्ष्यांच्या जोडीमधल्या एकाचं तू वध केलास म्हणून हे शिकार्या, हे व्याधा, निषाद म्हणजे व्याध, तुला आयुष्यात कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही असा शाप दिला. इथे दोन गोष्टींसाठी वाल्मिकींची स्तुती केली आहे. एक म्हणजे तो आदिकवी आहे आणि दुसरं म्हणजे त्यांनी अनुष्टुप छंदाची निर्मिती केली आणि तिसरं म्हणजे संपूर्ण रामचरित्र वाल्मिकींनी लिहिलं. म्हणून इथे वाल्मिकींची रूपकात्मक स्तुती आहे. कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिलम. त्याला मी वंदन करतो. आता इथे पुढे पुन्हा रामाची स्तुती आलेली आहे 35व्या श्लोकामध्ये. आपदाम अपहर्तारम. कसा आहे राम? आपदा म्हणजे संकट, संकटांचं हरण करणारा असा हा राम आहे. दातारम सर्वसंपदाम. सगळ्या प्रकारची संपन्नता देणारा दाता आहे. लोकाभिरामम श्रीरामम. लोकांना आवडणाऱ्या त्या श्रीरामाला भूयो भूयो नमामि अहम. पुन्हा पुन्हा मी नमस्कार करतो. कारण एक एक गोष्ट रामाची पाहावी तर त्याच्यापुढे नतमस्तक होतोच माणूस. काय काय म्हणून सांगावं आणि कुठे कुठे नतमस्तक व्हावं अशी
भावसमाधी लागल्यावर माणसाची अवस्था होते. अरे याचं हेही छान आहे, हेही छान आहे, हेही अतिसुंदर आहे, हे अप्रतिम आहे, हे श्रेष्ठ आहे, याच्या पुढे काहीच नाही, हे दैवी आहे, अशी एक एक अनुभूती माणसाला यायला लागते आणि त्या प्रत्येक ठिकाणी तो नतमस्तक होत राहतो. लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. 37वा श्लोक बहुतेकांना पाठ असतो, कारण संस्कृत शिकायचं असेल तर सगळ्या विभक्ती शिकाव्या लागतात आणि त्या सगळ्या विभक्तींचा इथे उल्लेख असल्यामुळे अनेकांच्या हा परिचयाचा आहे. पण फक्त तेवढाच भाग त्याच्यात नाही. त्याच्यात काय काय आहे बघूया. रामहा राजमणीही. राजमणीही राजांमध्ये श्रेष्ठ मुकुटमणी, राजांचा जो मुकुटमणी आहे असा हा राम. सदा विजयते, तो नित्य विजयी होतो. अशा त्या रामम रमा ईशम भजे. रमेचा ईश असणाऱ्या, लक्ष्मीचा पती असणाऱ्या म्हणजे सीतापती असणाऱ्या रामाला मी भजतो. रामेण अभिहता निशाचर चमू. निशाचर रात्री फिरणारे म्हणजे भूत प्रेत इत्यादी, राक्षस भूत प्रेत इत्यादी लोक त्यांना निशाचर म्हणतात. त्याला त्यांनी मारलं. अशा त्या रामाय तस्मै, अशा त्या रामाला मी नमस्कार करतो. रामात नास्ती, रामापेक्षा नाही. परायणम परतरम, आश्रयस्थान. परायण म्हणजे आश्रयस्थान आणि परतर म्हणजे श्रेष्ठ. रामापेक्षा श्रेष्ठ असं आश्रयस्थान जगात कोणतंही नाही. आश्रयाला जायचं तर रामाच्याच आश्रयाला जावं. रामस्य दासः अस्मि अहम. मी रामाचा दास व्हावं. आम्ही रामदास होत नाही आणि म्हणून पुढचं आम्हाला काहीच कळत नाही. भावसमाधी तर कधीच लागत नाही, ती दास झाल्यावरच लागते. रामाचे 2 श्रेष्ठ दास जगात प्रसिद्ध आहेत. एक आहे हनुमान आणि दुसरे आहेत आपले स्वामी समर्थ रामदास. रामे चित्तलयः सदा भवतु मे. मे चित्त रामे सदा लयः भवतु. माझं चित्त सदा ऑलवेज रामामध्ये विलीन व्हावं, रामातच एकरूप व्हावं म्हणून मी काम केलं पाहिजे. आणि भो राम, हे रामा, माम उद्धर. उद म्हणजे वर, हर म्हणजे काढ. हे रामा, तू मला या भवसागरातून वर काढ, माझा उद्धार कर. असं इथे तळमळून म्हटलं पाहिजे. ती तळमळ झाली पाहिजे मनामध्ये निर्माण. आता हा जो शेवटचा 38वा श्लोक आहे त्याचा संदर्भ असा आहे की, नाही काही राहिलंय का? 36वा श्लोक राहिला ना. भर्जनम भव बीजानाम. हा राम काय आहे तर भव म्हणजे संसार. या संसाराचं जे बीज आहे ते आहे मी, अहम. त्याला भर्जन, भाजून टाकणार, भाजून करपून टाकणार असं एक साधन आहे हे राम म्हणजे. भर्जनम भव बीजानाम, संसाराचं बीजच जो जाळून टाकतो असा हा राम आहे. अर्जनम सुख संपदाम, ज्याच्या सान्निध्यामुळे सगळ्या प्रकारच्या सुख आणि संपत्ती दोन्ही मिळतात. सुख आणि संपत्ती. सुख आणि संपत्ती जी आत्ता ऐहिक आपल्याला दिसते ती नव्हे. सुख म्हणजे सच्चित आनंद आणि संपत्ती म्हणजे भक्ती. हे लक्षात ठेवायचं. सुख म्हणजे सच्चित आनंद, हे सर्वात मोठं सुख आहे. आणि संपत्ती ही भक्ती ही संपत्ती आहे. ही जो देतो असा तो राम. तर्जनै यमदूतानाम, यमदूतांना जो तर्जन करतो. तर्जनी, तर्जनी म्हणजे बोट. आपण बोट ज्याच्याकडे दाखवतो त्याचा निर्देश करतो
तो यमाला सुद्धा निर्देश करतो की नाही, हा माझा भक्त आहे, इथे तुझं काही काम नाही, हा मुक्त आहे, यमाला त्याच्यापर्यंत पोहोचू देत नाही. तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. राम राम अशी गर्जना जर केली तर काय होतं, भवबीज जळून जातं. म्हणजेच तिथे पुन्हा संसारामध्ये येण्याची माणसाची इच्छाच राहत नाही, मोक्ष प्राप्त होतो. सुखसंपदाम अर्जनम, राम रामेति गर्जनम सुखसंपदाम अर्जनम. राम राम अशी गर्जना केली की सुख आणि संपत्तीचं ची प्राप्ती होते, सच्चित आनंदाची प्राप्ती होते, भक्तीची प्राप्ती होते. तर्जनई यमदूतानाम, यमदूताला सुद्धा दूर ठेवतो तो आणि आपल्याला मोक्षप्राप्ती होते. म्हणून मग ते रामो राजमणी पाहिलं आपण. आणि शेवटचा आता 38वा श्लोक आपल्याला बघायचा आहे. या 38व्या श्लोकामध्ये जे आलेलं आहे ते शंकराचं वचन आहे. शंकर पार्वतीला सांगतो आहे. तर का सांगितलं त्यांनी असं, तर एकदा पार्वती विष्णू सहस्रनामाचा जप करत होती आणि शंकरांनी तिला हाक मारली की एक असं असं काम आहे आणि जरा ये इकडे. तर तिने सांगितलं की नाही, मी आता विष्णू सहस्रनामाचा जप करते आहे आणि नाही तर मला असं एक साधन द्या की सहस्रनामाचं जे पुण्य आहे ते एकाच नामात मिळेल, म्हणजे मग मी हे सोडून तुमच्याकडे येऊ शकते. तर ते म्हणाले हो काय हरकत नाही, मी तुला असं एक नाम देतो. आणि तिला हे रामनाम बद्दलचं हे इतकं सगळं जे आत्ता आपण पाहिलं 37 श्लोक, हे एवढे सगळे हे त्या पार्वतीला केलेला उपदेश आहे की रामनाम हे विष्णू सहस्रनामापेक्षाही अधिक कारगर, अधिक उपयुक्त कसं हे सांगण्यासाठी. विष्णूच्या 1000 नामांऐवजी एकच नाम जर आपण घेतलं तर विष्णू सहस्रनामाचं जे पुण्य मिळतं ते या नामाने मिळतं. हे वरानने म्हणून म्हणलंय राम राम इति, राम रामेति रामेति, राम राम इति. राम राम असं जर म्हटलं तर हे रमे म्हणजे पत्नी, हे माझी प्रिय पत्नी असणाऱ्या रामे मनोरमे, माझं मन त्या रामामध्येच रमतं. सहस्रनाम तत्तुल्यम, त्या सहस्रनामाच्या तुल्यबळ, त्याच्या तुलने इतकंच, त्याच्यासारखंच रामनाम वरानने. वरानने हे सुंदर मुख असणाऱ्या पार्वती, वर म्हणजे सुंदर, आनन म्हणजे मुख, सुंदर मुख असणाऱ्या हे पार्वती रामनाम तत्तुल्यम, त्या सहस्रनामाच्या, विष्णू सहस्रनामाच्या तुल्यबळ. राम हे एकच नाम आहे, तेवढं जरी तू घेतलं रोज तरी सहस्रनामाच्या इतकं पुण्य तुला नक्की मिळेल, असं पार्वतीला सांगून हे पण मान्य केलं की म्हणून माझं चित्त त्या रामाच्या ठाई सतत रममाण झालेलं असतं, असं शिव म्हणतो स्वतः. आणि पार्वतीला हे सांगतो. इति श्री बुधकौशिक विरचितम श्रीरामरक्षा स्तोत्रम संपूर्णम. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. हरिः ओम. थांबूया आपण. या पद्धतीने जर रामरक्षेचं आपल्याला पठण करता आलं आणि त्याच्यानंतर चैत्र शुक्ल प्रतिपदा किंवा अश्विन शुक्ल प्रतिपदा ते चैत्र शुक्ल नवमी या काळामध्ये, म्हणजे चैत्री नवरात्र किंवा अश्विन महिन्यातलं नवरात्र, या नवरात्रांमध्ये दररोज 11 वेळा ही रामरक्षा म्हटल्याने याचं पुरश्चरण होतं, हा मंत्र सिद्ध होतो आणि मग आपल्याला तो रोज उपासनेमध्ये ठेवावा आणि त्याचा उपयोग आपल्या घरातल्या लहान मुलांना ही रामरक्षा प्राप्त होण्यासाठी व्हावा. आपलं ऐकून ऐकून आपल्या लहान मुलांनी पण हे म्हणावं, असा जर प्रयत्न आपण प्रत्येकाने केला तर
या रामरक्षेचं वज्रपंजर कवच प्रत्येकाला मिळेल. निसर्ग आपला शुद्ध होईल, त्याच्यासाठी आपण हे करूया. ऐहिक सुखासाठी तरी करूया. सच्चिदानंद जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा रामनवमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा. श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. हरिः ओम.